हो. ओके. हो. नाव डू यू नो, हा कॉर्नर आपण बघूयात. डू यू नो ॲक्टिव्हिटी कॉर्नर. स्प्राउट्स म्हणजे मोड आलेले सगळे कडधान्य, मोड आलेले स्प्राउट्स आर मोर न्यूट्रिशियस बिकॉज दे सिंथसाइज विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. मोड आलेले सगळ्यात चांगलं का आपल्या शरीराला? बिकॉज एकत्र करतात, त्याची रचना करतात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विच इज इसेन्शियल फॉर ग्रोथ. आपल्या वाढीसाठी हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स गरजेचे असतात. म्हणून ते स्प्राउट्स आपण मोड आलेले बऱ्याच वेळेस कडधान्य खातो. टी अँड कॉफी स्टिम्युलेट्स, स्टिम्युलंट्स म्हणजे उत्तेजना देणारं, उत्तेजना, स्टिम्युलंट्स उत्तेजना, बिकॉज दे कंटेन सबस्टन्स लाईक कॅफीन. म्हणून जागरण करायचं असेल तर आपण कॉफी असेल, चहा पितो. म्हणजे स्प्राउट्स इज हेल्पफुल फॉर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स अँड टी अँड कॉफी स्टिम्युलेट्स द कॅफीन, स्टिम्युलेट्स आवर बॉडी बिकॉज ऑफ कॅफीन. म्हणजे स्प्राउट्स काय देणार आहेत? विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. अँड टी अँड कॉफी काय देणार आहेत? कॅफीन देणार आहे. या दोनच गोष्टी लक्षात आल्या का याच्यामध्ये? पहा, सांगा सांगा मला, स्प्राउट्स काय देणार आहे? विटॅमिन बी विटॅमिन कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. अँड टी अँड कॉफी कॅफीन. काय उत्तर आहे त्याचं? कॅफीन. कॅफीन. आता हे ऍक्टिव्हिटी कॉर्नर आहे. आपण सहज हा ऍक्टिव्हिटी कॉर्नर आपण आपल्या घरी करू शकतो. मटेरियल रिक्वायर्ड ग्रीन ग्राम दॅट इज मूग डाळ, सीड्स, कंटेनर अँड वॉटर. आपण जेव्हा हे मूग डाळ भिजू घालतो तेव्हा त्याला छानपैकी मोड येतात. पण हे आता प्रोसिजर, ॲक्च्युली प्रोसिजर पण आपल्याला माहीत पाहिजे. कारण का हे मराठीमधून आपल्याला येतं, परंतु बऱ्याच वेळेस इंग्लिशमध्ये आपल्याला ते जमत नाही. व्हॉट इज द प्रोसिजर? Procedure to take some dry seeds of green gram, that is moong dal. Wash the seeds and soak them in a water for a day in a container. एकदा कंटेनरमध्ये त्याला ठेवायचं. नेक्स्ट डे ड्रेन द वॉटर कम्प्लिटली, पाणी पूर्ण बाजूला काढायचं. wrap, गुंडाळायचं. wrap the seeds in a wet cloth, ओल्या कपड्यामध्ये ठेवायच्या. and set them aside, बाजूला ठेवायचं. warm place for 24 hours. ह्यात लक्षात ठेवा, टेक सम ड्राय सीड्स, वाक्य तयार करता आली पाहिजे. टेक सम ड्राय सीड्स, सोक देम इन अ वॉटर, पाण्यामध्ये भिजवा. ओके. ड्रेन द वॉटर इमिडिएटली, पाणी बाजूला काढून टाका. wrap them, wrap, गुंडाळा. wrap the seeds, गुंडाळा. wet cloth, set them aside, बाजूला ठेवा 24 hours. ऑब्झर्वेशन्स काय आहेत ते सगळ्याला माहीत असतील. यू विल फाइंड सम वाईट स्ट्रक्चर्स कमिंग आउट ऑफ सीड्स. त्या सीड्समधून स्ट्रक्चर्स बाहेर आलेले असतात. दीज सीड्स आर जर्मिनेटेड, शब्द बघा काय, जर्मिनेटेड और स्प्राउटेड. As a conclusion काय झालं? The green gram, that is मूग seeds, have germinated. त्याला जर्मिनेट केलं, त्याला मोड आले आपण म्हणू शकतो. सम एक्झाम्पल्स. सर ऑब्झर्वेशन मधले लास्ट सेंटेन्स कोणते? ऑब्झर्वेशन्स मध्ये ऑब्झर्वेशन आपण हे सगळं केलं. हे केल्यानंतर काय झालं? यू विल फाइंड सम वाईट स्ट्रक्चर्स कमिंग आउट ऑफ सीड्स अँड दीज हॅव जर्मिनेटेड और स्प्राउटेड. म्हणजे त्याला अंकुर आले किंवा त्याचं काय झालं, त्याला मोड आले असं आपण म्हणूयात. लक्षात आलं? मोड आले किंवा अंकुर आले असं आपण दोन्हीपैकी एक म्हणू शकतो. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? आता हा पार्ट आपल्याला महत्वाचा आहे बघा. टेबल इथे दिला. या टेबलमध्ये सम एक्झाम्पल्स ऑफ व्हेरियस प्लांट पार्ट्स दॅट आर युज्ड ॲज अ फूड. म्हणजे इथं प्लांटचा पार्ट पण आहे आणि तो फूड म्हणून यूज केला जातो तो सुद्धा आहे. पहिला पार्ट कुठला आहे बघा? रूट्स. म्हणजे आता यामध्ये जे आपण बघणार आहोत ते सगळे रूट्स आहेत. इन सम प्लांट्स रूट्स स्टोअर्ड फूड.
प्लांट पार्ट्स आहेत, सगळ्या प्लांट्स पार्ट्समध्ये फूड स्टोअर केले जातात आणि ते आपण खातो. These roots become swollen, मोठे होतात, due to stored food in them. त्या रूट्स जाड होतात. Why they are swollen? Why they become swollen? Because they stored food. त्याच्यामध्ये अन्न साठलेलं असतं म्हणून ते swollen होतात, म्हणजे सुजल्यासारखे दिसतात किंवा ते मोठे होतात बाकीच्या रूट्सपेक्षा. एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत? तर रूट्समधले जर एक्झाम्पल्स आपण बघितले, what are the examples? पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे बघा, स्वीट पोटॅटो, Sweet potato. then carrot, then radish, then beet, Beet. then turnip. हा turnip आहे बघा, हा turnip आहे. This is turnip. बीट सारखा सेम, फक्त पांढऱ्या रंगाचा असतो turnip. आणि एडिबल म्हणजे खाण्यायोग्य. बघा मुलांनो, पार्ट्स आपण काय करतोय, व्हेरियस प्लांट पार्ट्स. त्यातला पहिला आपण कुठला पार्ट्स बघणार आहोत, Roots. रूट्स काय करतात, दे स्टोर द फूड अँड दॅट्स वाय दे बिकम स्वलन, मोठे होतात. बघा रूट्स आहे, स्टोअर फूड करतात, स्वलन होतात, झाड होतात. आपण एक्झाम्पल बघितले, लक्षात येईल. पहिलं असेल कॅरेट, स्वीट पोटॅटो बघा ना, स्वलन आहे का नाही, कॅरेट. बाकीचे रूट्स छोटे छोटे असतात, पण हे रूट्स कसे आहेत, स्वलन होतात. दीज आर एडिबल रूट्स, आपण ते खाऊ शकतो. दुसरा कोणता प्रकार असेल जो आपण खाऊ शकतो, स्टेम. Stem. पहा आता हे एक्झाम्पल्स बघा. मेनी प्लांट्स स्टोर फूड इन देअर स्टेम्स. मग त्याचे एक्झाम्पल्स कोणकोणते असतील, तर त्याचे एक्झाम्पल्स असतील पोटॅटो. बघा, Sugar. पोटॅटो इज अ स्टेम. खोड आहे ते पोटॅटो, जमिनीच्या खाली येतं तरी सुद्धा. पोटॅटो इज अ स्टेम. जिंजर इज अ स्टेम. आणि इथे दुसरं एक नाव काय बघा, Sugarcane. हा, हे सगळ्यांना माहित आहे. शुगर कॅन इज ऑल्सो स्टेम, खोड आहे. जिंजर, टर्मरिक, हळद. टर्मरिक मध्ये मराठीमध्ये हळद आपण म्हणतो बघा, हळद इज ऑल्सो. सर हळद कशी उगवते? Stem. हळद आपण तुम्हाला झाड माहित आहे का याचं, कर्दळीचं झाड माहित आहे, कर्दळ वगैरे, हो. त्या कर्दळीचं झाडासारखं असतं. हो. नसेल, समजा कर्दळ माहित नसेल, तर मोठं केळीचं झाड असेल, ते छोटं केळीचं झाड म्हणायचं. केळीचं झाड छोट्या पद्धतीनं जे केळीचं झाड येईल, तशा पद्धतीनं ते असेल. 2 मिनिटात आपल्याला जर बघता आलं तर बघूया तिथं. टर्मरिक प्लांट्स. कर्दळी सारखं असतं ते. त्याच्यावरती ते करतात, परत त्याला उकळायची प्रोसेस असते, बरीच प्रोसेस असते, पण त्याला जे व्हॅल्यू हे राहते. 2 मिनिटं म्हणून स्क्रीन थोडं ही होईल आणि परत लगेच स्क्रीन दिसेल तुम्हाला. स्टेम्स, रूट्स. चला आठवा बरं तोपर्यंत स्टेम्स कोणकोणते आहेत. Potato, sugarcane, ginger. अरे हा, हे इथं टाईप करावं. ओके, हे छान झालं, कारण का मला रेकॉर्डिंग लागून बरोबर. हे पहा, हे असं असतं टर्मरिक प्लांट. टोटल इमेजेस बघू आपण. हे असं असतं. हे खाली जिंजर सारखं लागले की नाही ते, सर स्क्रीन दिसत नाहीये. हा, ते मला परत टोटल आजची स्क्रीन screen दिसणार. सर स्क्रीन नाही दिसणार तुम्हाला, मला ही टोटल स्क्रीन प्रेझेंट करावं लागेल. ओके, आता दिसतंय. नाही. नाही सर. नाही. दिसते. अरे पहा, दिसेल. दिसते सर.
दिसते. These are turmeric. आणि टर्निप होतं ना आता आपण टर्निप हे टर्निप स्टेम आहे का रूट आहे? रूट. It's a root. It's a root. Got it. So this is a root and turmeric is a स्टीम. stem. Turmeric is a stem. लक्षात आलं? So these are the roots and now leaves. There are some leaves which we can eat. आपण खाऊ शकतो. So the leaves, we eat the leaves for many leafy vegetables. पालेभाज्या, पानं आहेत त्याच्यामध्ये. Leafy vegetables. Leaf means पानं आणि leafy शब्द झाला. For example, spinach, mustard, cabbage, lettuce, fenugreek म्हणजे मेथी. आता हे लेट्यूस आपण बघूयात. लेट्यूस लक्षात येईल तुम्हाला. कॅबेज पण माहित आहे. मस्टर्ड म्हणजेच मोहरी. लेट्यूस प्लांट. हा लेट्यूस आहे बघा. दिस इज लेट्यूस. लेट्यूस ऍक्च्युली मस्टर्ड सीड असतात ना. मस्टर्ड आपण पाहिलं बघा. मस्टर्ड सीड्स प्लांट काल आपण पाहिले त्याच्या सीड्स पण उपयोगी पडतात आणि दुसरं त्याचं आपण पाहिले त्याची भाजी पण करतात त्याच्या पानांची वगैरे. हे मस्टर्ड सीड्स असं असतात मस्टर्ड. ओके. द लिव्स. हे लिव्स झाले. फर्स्ट वी स्टडी द रूट्स which we eat: sweet potato, carrot, radish, beet, turnip. These are edible roots. Okay. After that, stems: potato, sugarcane, ginger, turmeric, etc. Then leaves, that is spinach, mustard, cabbage, lettuce, fenugreek. Now flowers. Flowers of some plants are edible. मी काय बघतो इथं शब्द बघा. Flowers and served as a good source of food. That is cauliflower. त्यामध्येच आहे बघा cauliflower. Broccoli. हा broccoli. Flowers of banana, pumpkin, rose are also used in a wide variety for delicious food. बनानाचे पण फ्लावर्स खातात, पंकिनचे पण खातात, रोजचे पण. तुम्हाला ब्रोकोली आपण बघूयात. ब्रोकोली हा जो आहे सर ग्रीन फ्लावर म्हणतात त्याला. ग्रीन फ्लावर चालेल. हा मे बी पण लाईक दिस. आपल्या मालेगावमध्ये सुद्धा दोघा ठिकाणी याची शेती पण केली होती. त्याच्यात मालेगावमध्ये हे पिकवलं गेलं होतं. ब्रोकोली हेल्दी राहतं. मुलांना हा ब्रोकोली घेतला. शास्त्रज्ञ किती मोठे राहतात बघा. मुलांनी ब्रोकोली घेतला हा आणि कॅबेज घेतला. ब्रोकोलीचे काही ज्यूस घेतले, कॅबेजचे काही ज्यूस घेतले आणि दोघांपासून एक नवीन व्हेजिटेबल तयार केली. त्याला नाव दिलं कॉलीफ्लॉवर. विचार करा मुलांना. हा कॉलीफ्लॉवर आहे. हा दिसता बघा तुम्हाला. थोडा ब्रोकोली सारखा दिसतो आणि थोडा कॅबेज सारखा दिसतो. सो ब्रोकोली इज द कॉम्बिनेशन ऑफ cauliflower is the combination of broccoli and कॅबेज. हा पण आहे बरं का. हा ग्रीन कॉलीफ्लॉवर, पिंक कॉलीफ्लॉवर, येलो कॉलीफ्लॉवर, सगळे कॉलीफ्लॉवर आजकाल मिळतात आपल्याला. आता शास्त्रज्ञांनी तसं त्यांनी सिस्टम्स अशा तयार केल्यात की ते
तयार करू शकतो. ओके. त्यानंतर कोणतं पाहिजे होतं आपल्याला? रोज, पंपकिन. हा, बनाना लिव्स. तर तुम्ही पाहिलं असतील, पण बनाना लिव्स पण खाल्ल्या जातात. लिव्स. सर बनानाचं फ्लावर पण खातात. हा, तोच काही जेवणामध्ये यूज करतो. फ्लावर पाहिजे रे, लिव्स टाकला. फ्लॉवर्स असं अन्न ठेवण्यासाठी पण करतात. हे पहा, अशा भाज्या करतात त्याची कट करून. मला त्याच्या आतल्या कळ्या असतील, त्या कळ्यांचं यूज करतात ते. हे असं असते, याला परत केळी येतात. ओके. सो दीज आर फ्लॉवर्स ऑर स्टेम्स ऑर रूट्स. काय आहेत आपण पाहिलेले? हो. फ्लॉवर्स. ओके. नाव fruits. Plants give us variety of delicious and nutritious foods. तसं माहीत असेल, ॲपल, मँगो, बनाना, ऑरेंज, grapes, papaya, guava. These are the fruits we always use. Now seeds. Seeds. Some seeds of some plants are good source of food for human being. In fact, majority of food consumed by human being are seed based food. Seeds आपल्यामध्ये आपण बेस्ट करतो. Edible seeds include cereals. बघा, धान्य. सिरियल्स म्हणजे काय? धान्य. मग मेज, मका असेल, व्हीट, ज्वारी, राईस. सिरियल्स म्हणजे आपण खाद्य धान्य आपण बघितलं जे आपण खातो. लेग्युम्स. आता हे लेग्युम्स म्हणजे काय? की ज्याच्यातून आपण हे करू शकतो, स्प्राउट्स वगैरे येऊ शकतो. बीन्स आले, पीज आले आणि लेंटिल्स आले. आता हे लेंटिल्स बघूयात. लेग्युम्स मीनिंग. लेग्युम्सचा मीनिंग आपण बघूयात. म्हणजे ॲक्च्युली लेग्युम्स मीन्स व्हॉट? Yes. A legume is a plant in a family of Fabaceae, or fruit or seed of such plants. When we use as a dry grain, the seed is also called pulses. Pulses म्हणजे सगळे कडधान्य. लेग्युमचा अर्थ काय होतो बघा? लेग्युमचा अर्थ काय होतो? लेग्युम मीन्स द ड्राय फ्रूट ऑफ प्लांट of the legume family, such as peas or beans, that developed from single carpel of a flower. एका कार्पेल मधून येणार. सीड्स असतात इन अ पॉड, म्हणजे आतमध्ये सीड्स असतात. म्हणजे बीन्स बघा, ग्रीन पीज वगैरे, त्याला लेग्युम्स असं म्हणतात. दीज आर द लेग्युम्स. त्यांना अशा आतमध्ये असतात बघा. याचं मीनिंग तुम्हाला लक्षात येईल बघा. Legumes are plants of the family Leguminosae, that is Fabaceae. त्याच्या बाहेरून कवच असतं, म्हणून त्याला लेग्युम्स असं म्हणतात. लेग्युम्स. अभिनव दादा एवढा उशीर. लेग्युम्स हे समजलं का? आता हे पहा, प्रत्येक लेग्युम्सला बाहेरून कव्हर आहे की नाही? हो. कुठलाही लेग्युम्स घ्या, त्याला बाहेरून कव्हर असतं. देर आर लेग्युम्स हिअर, लेग्युम्स देअर, लेग्युम्स एव्हरीवेअर. आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण लेग्युम्स यूज करतो. हे बघा, लेग्युम्स कोणकोणते आहेत? सोयाबीन्स, पीनट्स. ऐक ना, त्याला बाहेरून कव्हर असतं बघ. फ्रेश पीस, फ्रेश बीन्स, ड्राय पीस, चिक पीन्स, लेंटिल्स. हे बघा, लेंटिल्स. आपण लेंटिल्स बघूयात. आपण लेंटिल्स मग पाहतो ना, लेंटिल्स.
सर चिकपीस म्हणजे काय? हा तो पण नवीनच आहे ऍक्च्युली. पहिले लेंटिल्स अर्थ मूग डाळ वगैरे काय मसूर समथिंग. मसूर डाळ दिसायला लागले मला वाटतं हे. मसूर डाळीसारखं काय लेंटिल्स दिसलं. लेंटिल्स इन इथं तर वेगळंच दिलं. पल्सेस अँड लेंटिल्स. मसूर डाळ मसूर डाळ. समजलं मुलांना. सो एवढे आहेत. हिरवे मूग, काबुली चणे, मसूर डाळ, राजमा, अख्खा उडीद, तूर, अख्खा मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, शेंगदाणे हे सगळे पल्सेसमध्ये येतील. मराठीमध्ये मसूरच येईल. ठीक आहे. सो नाव कुठला पार्ट झाला तो? सीड्स. आपण लेग्युम्स पाहिला. लेग्युम्स बीन्स, पीस अँड लेंटिल्स अँड नट्स. मग ग्राउंड नट्स वगैरे कुठलं असेल तर. ऑइल सीड्स. ऑइल सीड्स चिकपीस हा नाही तो वेगळाच आहे. आपल्याकडे कधी पाहिलंच नाही तो चिकपीस कुठला असेल तो. म्हणजे जस्ट त्याने दिलाय आपल्याला. ह्याच्यामध्ये काय नाही दिलं. त्यात फक्त आता लक्षात घ्या की लेग्युम्स एवढे असतात. पीस, बीन्स, पीस अँड लेंटिल्स. ऑइल सीड्स such as sunflower, सूर्यफूल, रेपसीड्स, सिसम नावाचा वृक्ष असतो त्याच्यापासून, आर ऑफन यूज फॉर प्रोड्यूस द ऑइल. ग्राउंडनट्स पण असतात. ग्राउंडनट्स पण आहेत. या सगळ्याला हे पहा लेंटिल्स, व्हीट ग्रेन्स अँड नट्स. या सीड्स पासून आपण यूज करू शकतो. बघा परत एकदा बघूयात. पहिला कोणता पार्ट्स असेल? रूट्स. त्यानंतर कोणता होता? स्टेम. त्यानंतर लीव्स, लिव्स. त्यानंतर फ्लॉवर. त्यानंतर फ्रुट्स. त्यानंतर सीड्स. आता हे नीट समजून घ्यायचं बघा. डू यू नो हा डू यू नो म्हणजे आपल्या सेमीच्या पुस्तकात पण आहे बघा. तुम्हाला माहित आहे का? हे डू यू नो. The seed of a plant contain stored food material. It is because a baby plant is present in the seed. Seeds and grains have a lot of stored food material. जास्त food material असतं. This food is used by developing seedlings or baby plant when the seed germinate. Because त्या लहान उगून यायचा आहे त्यावेळेस मात्र तिथला उपयोग त्या फूडसाठी करतात. Roots and underground stems like carrot, potato are also stored food that the baby plants can use. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस अंकुर बाहेर येतात त्यावेळेस ते अंकुर येण्यासाठी ते फूड ते यूज करतात. सर हा जर्मिनेट म्हणजे काय? जर्मिनेट म्हणजे अंकुर येणे त्याला. आपण मग पाहिलं पहा की पाण्यामध्ये जर आपण मूग डाळ ठेवली किंवा मटकी ठेवली तर दुसऱ्या दिवशी त्याला कर येतात. आपण कर येणं म्हणतो बघा. त्याला जर्मिनेट असं म्हणायचं. किंवा आपण पेरल्यानंतर ते उगवून येतात त्याला जर्मिनेट असं म्हणायचं. अंकुर येणे त्यातून अंकुर बाहेर येणे त्याला जर्मिनेट असं म्हणतात. आता हे ऍक्टिव्हिटी आहे. आता ऍक्टिव्हिटी थोडं हे पण पहा करता आली तर. To identify the plant parts from which ingredients certain foods are obtained. Observe your mother while she is cooking food in the kitchen and find out what is she preparing in different times. आई काय करते ते पाहायचं. Make a list of food ingredients which she uses to prepare different foods. Try to find out the plant parts from which the ingredients are obtained and make a table to note down your observations. An example, the food along with the ingredients and the plant parts from which the ingredients are obtained
have already given in the following table. Add some more examples. इथं एक दिलंय, तुम्ही 2 आणि 3 करायचे. आता बघा, ब्रिंजल करी, वांग्याची भाजी आपण घरी करतो, वांग्याची भाजी. ओके, पहा आता इन्ग्रेडियंट्स कोणकोणते. ब्रिंजल घेतलं, चिली, मिरची पावडर, ऑइल, ग्राउंडनट ऑइल असेल, मस्टर्ड असेल, सोया असेल, एनी ऑइल असेल, हे आपण घेतलं. आता ब्रिंजल, प्लांट पार्ट्स फ्रॉम विच द इन्ग्रेडियंट्स ऑफ ब्रिंजल, फ्रूट आहे ब्रिंजल. चिलीज फ्रूट आहे. ऑइल, ग्राउंडनट असेल ते सीड्स आहेत. आता दुसरा घ्या, कोणते, किंवा पटेटो करी, इन्ग्रेडियंट्स पटेटो आलं, त्यानंतर चिली झालं, कोरिएंडर लीव्ह झालं. मग कोरिएंडर लीव्ह घेतले तर या पार्ट्स मध्ये काय लिहिणार, लीव्ह घेणार. इथं स्पिनॅक लिहिलं तर स्पिनॅक पण काय येणार, स्पिनॅच. Leaves. कुठल्या पार्ट्स मध्ये येतो, Leaves. लीव्ह मध्ये येतो. आता समजा क्युमिन सीड्स, क्युमिन सीड्स म्हटलं मी, क्युमिन सीड्स, Seed. हा Seeds. क्युमिन सीड नावातच दिले का Seeds. सीड, म्हणजे Seeds. जिरे. क्युमिन सीड्स म्हणजे जिरे. हा, आता बघा, कुणीतरी विचारलं होतं बघा, व्हॉट इज जर्मिनेशन. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण असं होतं की आपल्याला जर्मिनेशन लक्षातून जातं. आता हे कॉम्पिटेटिव्ह इंटरव्ह्यू आहे. वेन द बेबी प्लांट स्टार्ट ग्रोईंग, वाढायला सुरुवात होते. इथे याकडे आकृतीकडे लक्ष द्या, हा वाढत जातोय बघा. इट युजेस द फूड स्टोर्ड इन द सीड. आपण जे सीड्स आहेत प्रत्येक, ते सीड्स काय, सीड्स मीन्स स्टोर्ड फूड. सीड्सचा अर्थ काय झाला, सीड मीन्स स्टोअर्ड फूड. कुठलाही पार्ट्स घ्या, रूट्स असतील ते सुद्धा काय, स्टोर्ड फूड. रूट्स, फ्लॉवर्स, सीड्स, स्टेम्स, ऑल आर स्टोर्ड फूड्स. पण सीड्स मधल्या ज्यावेळेस आपण स्प्राऊट जमिनीमध्ये टाकेल किंवा पाण्यामध्ये टाकून त्याला आपण ओल्या कपड्याने झाकू, त्यावेळेस त्यातून अंकुर बाहेर येतात, ग्रो होतात, वाढतात. मग ते वाढतात कसे, तर त्या सीड्स मध्ये असणारे जे फूड आहे ना, ते स्टोर्ड फूड ते यूज करतात. अंटिल इट कॅन मेक इट्स ओन फूड. कुठपर्यंत, की जोपर्यंत स्वतःच्या अन्न स्वतः करत नाही तोपर्यंत. सीड्स यूज देअर ओन फूड. सर झाडांना पान फुटलं की मग ते ओन फूड बनवतात ना. हा, they make their own food, so they no need of that stored food. But before they create their own leaves and they start their preparing their own food, they use the food from the seeds. त्या सीड्स मधून ते फूड यूज करतात. बघा, लक्षात आलं की नाही, सीड्स ते यूज करतात. In many seeds, for example kidney beans, म्हणजे आपण त्याला घेवडा म्हणूयात, peas and grams, सगळे सीड्स. The food is stored in a seed leaves called cotyledons. Monocotyledon, dicotyledon, dal, dvidal, ekdal, dvidal. The baby plant rests in the seed till it gets all the necessary conditions to grow. म्हणजे आपण सीड लिव्स मध्ये ते राहतात, तोडलं की त्यातून ते वरती येत त्या लिव्स मध्ये. बघा, द फूड इज स्टोर्ड इन सीड लिव्स कॉल्ड कॉटिलिडॉन्स. ते सीड्सच आहेत, आणि त्यामध्ये सीड लिव्स म्हणून एक प्रकार आहे, त्याला कॉटिलिडॉन्स म्हणतात. द बेबी प्लांट रेस्ट इन द सीड्स टिल इट गेट्स ऑल द नेसेसरी कंडिशन्स टू ग्रो. आपण बघूयात सीड लिव्स इन कॉटिलिडॉन्स. अजून आपल्याला एखादा इमेज जरी पाहता आली तर आपण बघूयात. सीड लिव्स इन कॉटिलिडॉन्स. मोनोकॉट, डायकॉट.
इथं दिले का बघा, हे थोड्याफार पद्धतीने तुम्हाला इथं दिसेल. सीड कोट, एंडोस्पर्म, कॉटलीडॉन्स, एम्ब्रियोनिक स्टेम्स अँड रूट. याच्यामध्ये दिले बघा, इथं तुम्ही जर डबल टॅप केलं, सीड कोट हा वरचा कोट, हा रॅडिकल मूळ, हायपोकॉटिल, इपिकॉटिल. एवढं काय डीप मध्ये गरज नाहीये त्याचा. हे रूट्स झाले. याच्यामध्ये असे हे पहा, कॉटलीडॉन्स हे आले बघा आतमध्ये. लीव्स थोडे दिसत आहेत का तुम्हाला? हे सुरुवातीची स्टेज थोडीशी दिसेल बघा. डबल टॅप जर केलं, माझ्या हातासारखा दिसतंय का नाही तिथं? हा पहिला काय आला बघा, वरचा भाग आला. आतमध्येच आहे ते, सीड लीव्स मध्ये आतमध्येच थोडं तयार झालंय पहा ते बघा. फर्स्ट फॉलेज लीव्स आतमध्येच आहे की नाही. देन इपिकॉटिल, देन हिपोकॉटिल, देन रूट्स. म्हणजे अर्ली स्टेज मध्ये. ओके, समजलं का आता सीड लीव्स कसे असतात ते? हे कुठं तयार झाले ते ऑलरेडी त्या पानामध्ये सुरुवातीला तयार झाले बघा. समजलं का रे? हो. याच्यात सुद्धा हे डायकॉट प्लॅन मध्ये इथं बघा आता. हे बघा, हे सीड्स झालं, बीन सीड्स. इपिकॉटिल बिकम शूट, लीव्स अँड स्टेम. त्याच्या आतमध्येच आहे बघा, आणि परत ते बाहेर मिळाले. ओके, इथे बनलेलं बघा, हा एम्ब्रियो सारखं कॉटलीडॉन. ठीक आहे. हा साऊंड ऑफ करा, कोणाच तरी साऊंड राहतो. शिंदे साऊंड ऑफ करा. ठीक आहे ना. समजलं आता तुम्हाला सीड लीव्स कॉल कॉटलीडॉन्स. ओके, लक्षात आलं पाहिजे बरं काय. कसं राहतं की ह्या आणि हे पाठांतरापेक्षा डोक्यात जास्त देऊ द्यायचं. कारण का भविष्यात पाठ तरी किती करणार आहेत, पुस्तकं पाठ करणार आहात का? हे मी इमेजेस दाखवतोय किंवा तुम्हाला सगळ्याला हे डीप मध्ये एवढा का घेतोय का, तर हे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. थोडं पाठांतराला इकडे तिकडे होऊ द्या, पण सीड लीव्स म्हणलं की ती आता इमेज लक्षात राहिलीच पाहिजे. ओके, आणि इथं बघा, आता मी परत एकदा वाचतो, आता लक्षात आलं. ती इमेज डोक्यापुढे ठेवायची आणि मी वाचतो ते बघायचं. द फूड इज स्टोर्ड इन अ सीड लीव्स कॉल्ड कॉटलीडॉन्स. आता आपण पाहिले कॉटलीडॉन्स. अँड द बेबी प्लांट रेस्ट इन द सीड. आहे की नाही? त्या प्लांट्स मध्येच होत्या बघा, रेस्ट इन द सीड टिल इट्स गेट ऑल द नेसेसरी कंडिशन्स टू ग्रो. आपण आतमध्येच ते पाहिलं तर त्या सीडच्या आतमध्येच थोड्या तयार झाल्या आणि नंतर कंडिशन्स तयार झाल्या की नंतर तो बाहेर पडला. आता हे जर्मिनेशनचे डेफिनेशन बघा. द ग्रोथ ऑफ अ बेबी प्लांट फ्रॉम सीड इज कॉल्ड जर्मिनेशन. सोपी व्याख्या. वाढ झाले, द बेबी प्लांट तयार झाला म्हणजे लहान प्लांट तयार झाले. द ग्रोथ ऑफ अ बेबी प्लांट फ्रॉम अ सीड इज कॉल्ड जर्मिनेशन. Seed which have germinated are called sprouted seeds. ज्याच्यापासून ते झालं त्याला sprouted genes म्हणतात. A young growing plant is called seedling. Seedling. लहानला काय म्हणायचं? Seedling म्हणायचं. समजलं? What is germination? Baby plants. Growth of a baby plant from seed. Sir. What is germination? Growth of a baby plant. Growth of a baby plant From seed. Sprouted seeds. Sprouted seeds means the seed which have germinated. ज्याच्यापासून सीड जर्मिनेट केले त्याला स्प्राउटेड सीड्स. त्यानंतर सीडलिंग, जे यंग प्लांट तयार होणार आहे ना, ग्रोविंग लहान, त्याला सीडलिंग. म्हणजे आपण मोड आलेली मटकी खाल्लं त्याला सीडलिंग म्हणू शकतो. ओके, मटकीला, डाळी, सगळ्या डाळीला आपण स्प्राउटेड सीड्स असं म्हणू शकतो. पण जर्मिनेटेड म्हणजे मोड आलेला आहे त्याला स्प्राउटेड सीड्स असं म्हणू शकतो.
आणि जी प्रोसेस सगळी झाली त्याला जर्मिनेशन म्हणायचं. बघा परत एकदा, आपण अंकुर आपण घेतलं, त्याला seedling मध्ये sound off करा, sound off करा, sound off करा. हा, सगळ्यांनी स्क्रीनकडेच लक्ष द्यायचं. शक्यतो आपल्याला घरच्यांनी जर एवढा चांगला मोबाईल दिला असेल आणि जर अभ्यास करण्यासाठी जर दिला असेल आणि आपण जर शॉर्ट व्हिडिओ बघत असेल ना, तर आपण आपलं नुकसान करून घेतोय मुलांना. एवढं लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी चालू आहे. त्यामुळं कोणीही शॉर्ट व्हिडिओज बघू नका किंवा तुम्ही बाकीकडे जाऊ नका व्हॉट्सअपला. किंवा अजून एक सांगतो मुलांना, झोपू नका. बऱ्याच वेळेस माझा इकडे तास चालू असतो, बरीच मुलं झोपतात, परंतु ही सवय कुठेतरी झाली पाहिजे. 5 वाजता 5:15 वाजता उठून तास जॉईन करायचा. मलाही माहित असले की मी म्हणतो यामधलं तुम्हाला फक्त 20-30% कळू देत मुलांना, 100%च्या अपेक्षा नाहीये. पण हे 20-30% सुद्धा जरी कळलं ना तरी भरपूर झालं. आपल्याला भविष्यात काहीतरी करायचं आहे म्हणून थोडं करा मुलांना. हे तुमच्यासाठी आहे, ना माझ्यासाठी आहे ना घरच्यांसाठी आहे. हे फक्त तुमच्यासाठी आहे. कारण का ही शाळा वगैरे आहेच आहे आपली, पण हे तुमचं भविष्य आहे. हे जर आलं ना, शाळेत मार्क कमी पडले तरी चालते. मी अजून एकदा सांगतो, एक वेळेस शाळेत मार्क कमी पडले तरी चालते, पण हे तुम्हाला परफेक्ट आलं पाहिजे. ह्यासाठी धडपडायचं. यूट्यूबला पहा, जर्मिनेशन प्रोसेस काय आहे, स्प्राउटिंग जीन्स काय आहेत, हे शोधत चला, पण हे आलंच पाहिजे. आणि ह्यासाठी धडपडायचं मुलाला. हे तुम्ही 3-4 वर्ष केलं ना, आणि 11वी-12वी पण तुम्हाला अवघड जाणार नाही. मी सांगून ठेवतो तुम्हाला. ह्या जर्मिनेशन प्रोसेस असेल, कॉटलीडन्स असतील, स्प्राउटेड सीड्स असतील, लेग्युम्स असतील, सर हे डोक्यात तुमच्या गेलं पाहिजे. हा सर, ती जर्मिनेशन प्रोसेस आहे ना, त्यामध्ये ती सीड खाली लावतो, ती वरती कसं काय येतं बरं? हो ना, प्रोसेस काय होते की नेहमी बघा, इट इज स्टिम्युलेटेड प्रोसेस असते. स्टिम्युलेशन म्हणजे कुठलाही प्लांट स्टिम्युलेट करतो. मग पहिलं स्टिम्युलेशन असेल ते सूर्याकडे फोटोसिंथेसिस करण्यासाठी. बरं, दुसरं स्टिम्युलेस रूट्स असतात ते वॉटर किंवा फर्टिलायझेशन्सकडे दिलेले. माणूस असेल, ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील, हे स्टिम्युलसच्या आधारे जगतात किंवा त्यांची ग्रोथ होते. प्लांट्सची ग्रोथ होते ते स्टिम्युलसद्वारे होते. म्हणून ते पानं वरती काय येतात, कारण का ते काय असतात, लाईटला स्टिम्युलेट करतात. जिकडे लाईट असेल तिकडे जातात, म्हणून जिकडे सूर्य असेल त्या ठिकाणी म्हणजे वरती लाईट्सकडे जातात. आणि रूट्स खाली का जातात, तर ते पाण्याच्या शोधात जातात, कारण का त्यांचा स्टिम्युलस वॉटर असतो. म्हणून रूट्स पाण्यात जमिनीखालीच जातात, आणि जर वरती स्टेम्स वगैरे असेल तर ते वरती येतात. आता हे इलुस्ट्रेशन्स माहीत पाहिजे बरं का. हे इलुस्ट्रेशन्स बघा, हे असेच प्रश्न आपल्याला भविष्यात विचारतात. गिव्ह 2 रिझन्स वाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड फूड. एक 2 रिझन्स की आपल्याला अन्नाची काय गरज आहे. पहिलं, फूड प्रोव्हाइड्स एनर्जी. एनर्जी कशासाठी, टू कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. ह्या लाईफ प्रोसेसेस माहीत पाहिजेत. मग रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, सर्क्युलेशन असेल, एक्सक्रीशन असेल, रिप्रोडक्शन असेल, ह्या सगळ्या लाईफ प्रोसेस करण्यासाठी म्हणजे आपण व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज आहे. चालण्यासाठी म्हणजे ऑक्सिजनसाठी पण एनर्जी लागते, रेस्पिरेशनसाठी, डायजेशनसाठी पण लागेल, नर्वस सिस्टमला पण लागेल, आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी लागेल. म्हणजे सगळ्या प्रोसेसेस. आता मी बोलताना मला एनर्जी लागणार आहे, तुम्हाला ऐकताना पण एनर्जी लागणार आहे. वी नीड एनर्जी एव्हरी टाइम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फूड हेल्प्स इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आपण आपल्या मराठीमध्ये, तुम्हाला तो पूर्ण म्हणून आठवणार, पण अरे जेवताना म्हणतात, अरे वाढत्या अंगाला थोडं एक घास, असं काहीतरी म्हणाय बघा. वाढत्या अंगाला घास असा काहीतरी शब्द आहे तो. म्हणजे आपण वाढतो ना, म्हणून ते लहान मुलांना भरपूर थोडं खाऊ घालतात, कारण का त्यांची वाढ होत असते. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सेकंड क्वेश्चन पहा काय,
नेम द इन्ग्रेडियंट्स यूज फॉर प्रिपेरिंग डोसा. तर डोसाला काय काय वापरतात बघा बरं. पहिल्यांदा काय वापरतील? राईस. राईस. त्यानंतर उडद डाळ, आपण डाळ. उडीद म्हणतो, उडीद तुमच्याकडे डाळ. उडद डाळ. सॉल्ट, साल. salt and And water. वाटर. दुसरं तर काहीच लागत नाही त्याला. ओके. आता ingredients विचारले बरं का. गिव्ह 3 फूड obtained from plants. Foods. 3 foods obtained from plants are cereals. मुलांनो, बऱ्याच वेळेस पाठांतर असू द्यात किंवा आपल्या डोक्यात हेच जात नाही. सेरियल्स म्हणजे काय, पल्सेस म्हणजे काय. सेरियल्स म्हणलं की आपण जे भाकरी चपाती करतोय की नाही ते सगळे सेरियल्स म्हणाले. चपाती आपण व्हीट्स पासून करतो, भाकरी आपण मक्याची पण करतो. राईस इज ऑल्सो सिरियल. थोडक्यात जे आपण भाजी बरोबर खायला लागतं ते पल्सेस. म्हणजे सगळे कडधान्य झाले, पीज, ग्राम्स, सगळे. फ्रुट्स तर आपल्याला माहितीच आहेत. मग कोणकोणते फूड ऑप्टेन आहेत? पहिला आहे सिरियल्स, देन पल्सेस अँड देन फ्रुट्स. फ्रॉम विच प्लांट पार्ट स्पिनॅच अँड ब्रोकोली आर ऑप्टेन? सांगा बरं. स्पिनॅच काय आहे? रूट आहे का? काय आहे? लीफ. स्पिनॅच काय आहे? These are Leaves. leaves. And broccoli काय आहे? फ्लावर. फ्लावर. Flower आहे. फ्लावर. मुलांनो, कॅबेज काय असेल रे? कॅबेज लीफ. लीव्स आहेत ना? कॅबेज काय आहे? लीव्स आहेत. कॅबेज आर लीव्स. ओके. फेन्युग्रीक काय असेल रे? फेन्युग्रीक लीफ. लीफ असेल. लीव्स. पोटॅटोज काय असतील? पोटॅटोज पोटॅटो काय आहे? रूट. स्टेम. रूट, स्टेम. रूट. हा, रूट. रूट्स आहेत. बर, आता मला एक सांगा, सिरियल्स म्हणजे काय? उदाहरण सांगा. व्हीट, राईस, पल्सेस सांगा. पल्सेस. कडधान्य. कडधान्य, पीज, ग्राम, फ्रुट्स. तर आता अजून एकदा ही व्याख्या आपण बघूयात बरं का मुलांनो. हे थोडं आपल्याला परत कडधान्य. मला सिरियल्स म्हणजे काय सांगतात का? सिरियल्स म्हणजे चपाती आणि भाकरी करायला लागतं ते. आता आपण बघा, भाकरी कशापासून करतो आपण? मक्याची भाकरी असते, ज्वारीची भाकरी असते, सगळ्या भाकरी आपण करतो ना ते सिरियल्स म्हणायचं. चपाती असेल, रोटी असेल, ते सुद्धा करतात. मग चपाती असेल आपण गव्हापासून करतो. त्यानंतर राईस हा पण सिरियल्स झाला. लक्षात आलं का? भाकरी करण्यासाठी लागणारे सगळे जे आपण वापरतो ते सगळे सिरियल्स मध्ये आलं. राईस पण सिरियल्स मध्ये आला, देन मेस पण सिरियल्स मध्ये आला. आणि मुलांनो, आता जसं नाईकवाडीने मला क्लिअरली सांगितलं, मी अजून एकदा सांगतो की आपल्याला तसं क्लिअरली बोलता आलं पाहिजे. हे मुलांनो फाउंडेशन आहे. हे काय पाठांतर नाही आहे शाळेमधलं, आणि पाठांतर कोणीच करू नये मुलांनो. हे एकदा डोक्यात गेलं ना, मी काल लातूरला मुलं नेल्यानंतर त्यांनी एकदम मस्त सांगितले की अगोदर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा, वाचा, परत डोक्यामध्ये घ्या आणि परत ते लिहा. अगोदर व्यवस्थित हे परत एकदा मी घेतो कारण का हे भविष्यात उपयोगी पडतं मुलांनो. The food is stored in the seed leaves called cotyledons. एक दल, द्विदल, मोनोकोटलिडॉन, डायकोटलिडॉन. मोनो मीन्स एकच. ज्वारीला एकच असतं बघा, त्याचे 2 भाग पडत नाहीत. आपण वाटाणा घेतला, त्याचे 2 भाग पडतील. आपण त्यानंतर आपण मका घेतली, एकच असेल, मोनोकोटलिडॉन असेल. शेंगदाणे आपण घेतले, 2 असतात, डायकोटलिडॉन झालं. म्हणजे हे सीड लिव्स आपण पाहिलं. द बेबी प्लांट रेस्ट इन अ सीड टिल इट गेट्स नेसेसरी कंडिशन. तो आपण इमेज लक्षात ठेवायचे.
आणि जर्मिनेशनची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. द ग्रोथ ऑफ अ बेबी प्लांट फ्रॉम अ सीड इज कॉल्ड जर्मिनेशन. परत एकदा, द ग्रोथ ऑफ अ बेबी प्लांट फ्रॉम अ सीड इज कॉल्ड जर्मिनेशन. आणि स्प्राउटेड सीड्स म्हणजे काय? सीड्स विच हॅव जर्मिनेटेड, सीड्स जर्मिनेट झाले, अंकुर बाहेर आले, त्याला स्प्राउटेड सीड्स म्हटलं. अँड अ यंग ग्रोविंग प्लांट इज कॉल्ड सीडलिंग, इज कॉल्ड सीडलिंग. आता ॲनिमल सोर्स ऑफ फीड, आता हे सगळे ॲनिमल सुद्धा आपल्याला पाहिजे. हे सगळं आपण पाहतोय ॲक्च्युली मुलांना. फक्त आपल्याला डू यू नो इडली, बघा हे इडली सांबार हे बऱ्यापैकी घ्यायचं, म्हणजे आपल्याला हा धडा बऱ्यापैकी बऱ्याच समजेल. पण हे आहे, हे आपल्याला घ्यावं लागेल. हे वाटतो सोपा, पण भविष्यात मुलांना हाच थोडासा आपल्याला अवघड जाणारे पार्ट्स असतात. ठीक आहे, समजलं मुलांना? हो. ओके, चालेल मुलांना. आपण थांबूया. आज शाळेत किती वाजता येत आहे रे?